हॅलो नमस्ते। आज आहे गोव्यातला तिसरा दिवस आणि केनिलवर्थ रिसॉर्टवरती आलेलो आहे 2 दिवसासाठी। तर आम्ही रिसॉर्टवरती बीचवरती आणि रात्री पबमध्ये खूप धमाल केली। हे सगळं बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर हा घरातला शेवटचा दिवस आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे रिसॉर्टवरती आणि तिथूनच सगळे आपापल्या घरी जाणार। डान्स गाण्याच्या भेंड्या असं करत आम्ही चाललेलो आणि इथं ट्रेन आलेली त्यामुळे आम्ही थांबलेलो। त्यानंतर ट्रॅफिक सुटल्यानंतर निकिता नेमकं दुकानात अडकली पण वेळेत पळत येऊन बसमध्ये आली। मग आम्ही निघालो आणि आलेलो आहे केनिलवर्थ रिसॉर्टवरती। खूप छान होतं रिसॉर्ट। इथं आम्ही सगळे एकत्र जमलो आणि त्यानंतर त्यांनी छान वेलकम केलं। टिक्का लावला, एक चाफ्याचं फूल दिलं आणि वेलकम ड्रिंक दिलं, कोकम सरबत। तिकडं फार गरमी असल्यामुळे कोकम सरबत पिऊन खरंच मनाला थंडक मिळाली। तर सगळ्यांनी कोकम सरबत घेतला आणि वाट बघत आहेत आपल्या रूमच्या चाव्या आपल्या ताब्यात घेण्यासाठी। तोपर्यंत मुले जरा इकडं तिकडं करत रुळली होती। चला फायनली आमच्या बॅग्स येत आहेत आणि सगळ्यांच्या बॅग त्यांच्या त्यांच्या रूममध्ये पोहोचलेल्या आहेत आणि आम्ही रूममध्ये एंट्री केलेली आहे। रूम खूपच छान होता, इंटेरियर पण मस्तच होतं। इथं आहे गॅलरी। चला आता आम्ही चाललेलो आहे स्विमिंग पूलमध्ये आणि स्विमिंग पूलमध्ये फुल ऑन एन्जॉय केलेला आहे सगळ्यांनी। चला आता 1-2 रील्स होऊन जाऊ देत। तर पाण्यात खेळून सगळ्यांना कडकडून भूक लागलेली होती त्यामुळे खाण्यावर अक्षरशः तुटून पडला। आता आम्ही चाललेलो आहे लंचसाठी दुसऱ्या हॉटेलमध्ये, तिथूनच जवळ होतं। तर लंच मस्त झाला, वेगवेगळे फिश ट्राय केले, वेगवेगळ्या डिशेस ट्राय केल्या। तर पोट भरून जेवण झाल्यानंतर पोटाला सुद्धा आणि शरीराला सुद्धा थोडी वेळ विश्रांती दिली आणि त्यानंतर पुन्हा सगळे स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करणार होते। मुलांचं अजून स्विमिंग करून मन भरलं नव्हतं त्यामुळे मस्त निवांत त्यांचं चालू होतं स्विमिंग। आणि आम्ही जायचं ठरवलं बीचवरती। तर त्यांचा प्रायव्हेट बीच होता त्यामुळे हॉटेलच्या पाठीमागूनच तिकडे जायला वाट होती। इथे सायकलिंग पण करू शकत होतो।
चला आता आम्ही निघालेलो आहे बीचकडे आणि जवळपास पोहोचलोच आहे बीचवरती. मस्तच होता बीच. आता आम्ही निघालेलो आहे रूमवरती आणि छोटी मंडळी बघा अजून स्विमिंग पूलमध्ये उड्या मारत आहेत. त्यानंतर आम्ही गेलेलो आहे डिनरला. तिथं T20 मॅच चालू होती आणि इंडिया जिंकलेली आहे, त्यामुळे फुल जल्लोष झालेला आहे. आत्ता सगळेजण जाणार आहेत पबला. लहान मुले अलाउड नसल्यामुळे मी आणि शिवन्या TV बघत रूममध्ये झोपलो. Good.